नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कालच कणकवली इथून आमचे स्नेही विद्याधर गावकर यांचा मला फोन आला की मला जपमाळ करायची आहे. जपमाळेवर मला नामस्मरण करायचं आहे आणि त्यासाठी मी घटस्थापनेचा दिवस म्हणजे घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर मी सुरुवात करणार आहे. तर त्या जपमाळेचे नियम काय आहेत हे मला जरा आपण सांगावेत असं त्यांनी मला प्रश्न केला. तर त्यासाठी हा मी मुद्दाम व्हिडिओ बनवत आहे की जेणेकरून आपले विद्याधर गावकरसारखे अनेक लोक असतील की त्यांना जपमाळेचे नियम जाणून घ्यायचे असतील तर त्यांनासुद्धा समजेल म्हणून हा मी व्हिडिओ मुद्दाम म्हणून करत आहे. खरं म्हणजे गावकर यांचा पहिल्या प्रश्नाप्रमाणे जपमाळ सुरुवात करण्यासाठी कोणत्याही मुहूर्ताची आवश्यकता नाही. कारण देवाचं नामस्मरण करण्यासाठी एक अमुक वेळेलाच केलं पाहिजे किंवा ह्याच मुहूर्ताला केलं पाहिजे असा कुठलाही संकेत शास्त्रामध्ये नाही. पण आपल्याला मनाला जर वाटत असेल एखादा मुहूर्तावर करावा तर ते पण काही वाईट नाही. असो, आता आपण मुख्य मुद्द्याकडे वळूया. जपमाळ आपण खरेदी करायची असते वेळी त्या जपमाळेमध्ये एकंदर 108 मणी असल्याची आपण मोजून खात्री करावी. याच्यामध्ये एक मेरूमणी असतो. हे बघा, असं लाल रंगाच्या कमळासारखा जो भाग दिसतो आहे याच्यामध्ये मेरूमणी असतो आणि हा मेरूमणी सोडून हे मणी 108 मणी असावी हे खात्री करावी. जपमाळ दुसऱ्याने वापरलेली कधीही घेऊ नये. आपली स्वतःची जपमाळ आपण खरेदी करावायची आहे. आता जपमाळ घेतेवेळी एक महत्त्वाचा नियम असा आहे की ज्या ठिकाणी तुम्ही बसाल त्या ठिकाणी आपण फरशीवर किंवा जमिनीवर बसू नये. तर बसण्यासाठी आपण सुती कपड्याचं आसन घ्यावं आणि सुती कपड्याच्या आसनावरच बसून जपमाळ करायची आहे जेणेकरून आपल्या शरीराचा स्पर्श जमिनीला होता कामा नये याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे. आता जपमाळ सुरुवात करतेवेळी काय करायचं आहे तर प्रथमतः तुमची जी इष्टदेवता आहे, ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे त्या देवाचं स्मरण तुम्ही डोळे झाकून करायचं आहे. किंवा आपल्याला जर सद्गुरूंकडनं जर आपल्याला नामस्मरण मिळालेलं असेल किंवा तो मंत्र मिळालेला असेल तर सद्गुरूंचं पण रूप आपल्या डोळ्यामध्ये साठवायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला जपमाळेला सुरुवात करायची आहे. आता जपमाळ घेतेवेळी कोणत्याही परिस्थितीमध्ये ती अशा परिस्थितीत पकडायची आहे. ही जी तर्जनी आहे आणि ही जी करंगुळी आहे ह्या दोन बोटांचा स्पर्श होता कामा नये याची आपण काळजी घ्यायची आहे. कारण तर्जनी हे बोट हे फक्त पितरांसाठीच वापरलं जातं. पितरांना गंध लावायचं असेल, पितरांची पूजा करायची असेल तरच तर्जनीचा उपयोग करायचा आहे. त्यामुळे जपमाळ करतेवेळी कोणत्याही परिस्थितीत तर्जनी आणि करंगळी याचा स्पर्श होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. सुरुवातीला तुम्हाला कठीण जाईल पण सवयीने हे सर्व जमणार आहे. आता मी ही जी जपमाळ दाखवली आहे ती अशा प्रकारे पकडावी. अनामिका मध्यमा याच्यामध्ये जपमाळ पकडायची आहे आणि अंगुष्टा ज्याला आपण म्हणतो त्या अंगठ्याने ही जपमाळ आपल्याकडे ओढायची आहे. म्हणजे ही घेतल्यानंतर आता सुरुवातीला काय करायचं आहे तर ही जपमाळ हातात घेतल्यानंतर प्रथम आपल्या डाव्या डोळ्याला स्पर्श करावा, नंतर उजव्या डोळ्याला स्पर्श करावा, नंतर आपल्या कपाळाच्या मध्यभागी स्पर्श करावा आणि जपाला सुरुवात करावी. जपमाळ घेतेवेळी अशा प्रकारे तर्जनीवर ठेवून मध्यमा आणि तर्जनी याच्यामध्ये ठेवून अंगुष्ठ्याने ही माळ आपल्याला अशी सरकवत पुढे जायची आहे. ही बघा, लक्षात येते का? अशा प्रकारे आपल्याला ही माळ पुढे पुढे सरकवत न्यायची आहे आणि आपला नामजप चालू करायचा आहे. नामजप करतेवेळी आपण पूर्णपणे आपल्या मनातल्या मनात करायचं आहे. आता हा नामजप करतेवेळी आपले जर ओठांची हालचाल झाली तर काही हरकत नाही, पण शक्यतो माळेवर नामजप करतेवेळी मोठ्याने मात्र करू नये हे लक्षात ठेवावे. आणि नामजप आपल्या सद्गुरूंनी जर दिलेला मंत्र असेल तर त्या मंत्राचे उच्चार स्पष्टपणे असावे. अशा प्रकारे आपण आपला नामजपाला माळेवर सुरुवात करू शकता. माळेचं जप झाल्यानंतर ही माळ तुम्हाला एक स्वच्छ कपड्यामध्ये गुटाळून किंवा एका स्वच्छ डबीमध्ये ती आपल्या एका देवाचं घर असेल किंवा पवित्र ठिकाणी ठेवावी जेणेकरून कोणाच्याही हाताला सापडू नये किंवा कोणाची नजर त्या माळेवर पडू नये ही मात्र काळजी करावी. आणि दुसरी गोष्ट, जपमाळ करतेवेळी जर तुम्हाला एका माळेपेक्षा अधिक माळा जपायच्या असतील तर जप करत करत तुम्ही इथपर्यंत आल्यानंतर
ही जप दुसरी माळ घेतेवेळी आपण कोणत्याही परिस्थितीत हा मेरूमणी ओलांडायचा नाही. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, अशा प्रकारे ही माळ पलटी करायची आहे, म्हणजे उलट ती परत मोजली जाणार. लक्षात आलं का? हे तुम्हाला प्रात्यक्षिक नाही कळेल. आता ही जपमाळ मी जपत 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 आलो. आता आल्यानंतर इथपर्यंत आल्यानंतर ही अशा प्रकारे पलटी करायची अशी, म्हणजे मेरूमणी आपल्याला ओलांडायचं नाही आहे, हे लक्षात घ्या. जपमाळ घेण्यासाठी आपल्याला रुद्राक्षाची किंवा तुळशीची माळसुद्धा चालते. आपण कुठलीही माळ वापरू शकता. मात्र जपमाळ ही आपण कोणत्याही परिस्थितीत धारण करू नये. धारण करण्याची माळ वेगळी असावी, त्याचे नियम परत वेगळे आहेत. माळ जपणे ही शक्यतो आपण एक वेळ ठरवल्यास उत्तम, म्हणजे आपल्याला जो शक्य वेळ आहे दिवसभरातील त्या वेळेत आपल्याला जपण्यास उत्तम. पण जर का आपल्याला कामधंद्यामुळे शक्य नसेल तर आपण आपल्याला असलेल्या वेळेमध्ये सुद्धा माळ जपू शकता. त्याला कडक असा नियम नाही. मात्र माळ जपतेवेळी आपला श्रम परिहार असला कामा नये, म्हणजे श्रम असून थकलेलं शरीर असता कामा नये किंवा आळस असता कामा नये. आळस असतेवेळी किंवा आपण जर थकलेलो असू तर अशावेळी माळ जपणे टाळावे, कारण माळ जपतेवेळी जांभई येणे हे बरोबर नाही. आणि जर येण्याची जर आपल्याला सवयच असेल तर माळ जपतेवेळी आपल्या बाजूला पाणी घेऊन बसावं, जेणेकरून जर आपल्याला जांभई आली तर लगेच पाण्याचा एक घोट घ्यावा आणि परत पुढे माळ चालू करावी. म्हणूनच थोडक्यात सांगायचं असेल तर माळ जपतेवेळी आपण थकलेलो असता कामा नये, अगदी मन प्रसन्न असतेवेळी करावं. शक्यतो जर ब्रह्ममुहूर्तावर तुम्हाला माळेवर नामजप करता आला तर खूपच चांगलं आहे. त्याचे रिझल्ट खूप लवकर आणि चांगल्या प्रकारे मिळत असतात. नामजप आपण कुठेही करू शकता, मात्र जर आपल्या देवघरात किंवा मंदिरामध्ये केलात तर त्याचे फायदे अनेक प्रकारचे असतात. अशा प्रकारे आपण नामजप करू शकता. आणि हो, कदाचित स्त्रियांचा एक प्रश्न असेल की नामजप हा आम्ही मासिक पाळीच्या काळात करू शकतो का? तर त्याचं प्रांजळपणे असं उत्तर आहे की नामस्मरणाला कोणतीही काळावेळाची गरज नाही. स्त्रिया नामजप कधीही मासिक पाळीच्या काळामध्ये सुद्धा करू शकतात. मात्र प्रत्यक्ष देवाच्या मूर्तीची पूजा करणे किंवा देवाच्या नैवेद्याचे पदार्थ करणे हे मासिक पाळीच्या काळामध्ये वर्ज्य करावे. बाकी नामस्मरण आपण कधीही करू शकता. अशा प्रकारे मी या माळेबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला हे आपण कमेंट्समध्ये जरूर सांगा. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा, शेअर करा आणि जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.